केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनाला, मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, शहांचा शिर्डी, लोणी आणि कोपरगाव दौरा। गृहमंत्री अमित शहांची मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह बंद दाराआड चर्चा, राज्यातील नुकसानीचा आढावा घेतल्याची सूत्रांची माहिती। जरांगेंच्या दबावाखाली सरकारचा ओबीसींवर अन्याय, वडेट्टीवारांचा निशाणा, जरांगे पाटलांनी 374 जातींच्या लोकांना समुद्रामध्ये बुडवून टाकावं, वडेट्टीवारांना संतापनावर। मुख्यमंत्र्यांच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला न बोलावल्यानं लक्ष्मण हाके नाराज, आज जेजुरीमधून आंदोलनाची हाक देणार, ओबीसींना एकत्र येण्याचंही आवाहन। पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यामध्ये विना परवाना बाईक रॅली काढून पोलिसांशी हुज्जत घालणं भोवलं, 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। धाराशिव जिल्ह्याला पुन्हा पावसाचा तडाखा, बाणगंगा, दुधना, तेरणा नदीला पूर, पावसामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान। बुलढाण्यातील बावनबीर गावामध्ये जगदंबा देवीच्या विसर्जन मिरवणुकीवर दगडफेकीनंतर तणाव, पोलिसांनी समजूत काढल्यानंतर पहाटे 5 वाजता विसर्जन, गावामध्ये मोठा पोलीस फौजफाटा तैनात। मध्य प्रदेशनंतर केरळ, राजस्थान आणि तामिळनाडूतही कफ सिरपवर बंदी, कफ सिरपच्या सेवनानं आतापर्यंत 17 मुलांचा मृत्यू, छिंदवाडामध्ये औषध निर्मिती कंपनीवर गुन्हा, एका डॉक्टरलाही अटक। महिलांच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान, भारतानं आतापर्यंतच्या सर्व 11 सामन्यांमध्ये मिळवलाय विजय, भारतीय महिलाही करणार नाहीत पाक खेळाडूंशी हस्तांदोलन। शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी 954 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार अर्पण, हाराची किंमत 1,03,00,000 रुपये, आंध्र प्रदेशातील साई भक्ताकडून गुप्तदान। युरोपपर्यंत पोहोचलं बंडाचं वारं, जॉर्जियामध्ये सरकार विरोधात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव। रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, प्रवासी ट्रेन आणि रेल्वे स्थानकावर झालेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये 30 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।